पूजा मानली जाते। सत्य हेच नारायण विष्णू आहे आणि हा या पूजेचा मूळ संदेश असतो। ही पूजा अत्यंत साधी असून कोणालाही कोणत्याही दिवशी करता येते। सत्यनारायण म्हणजे नावातच सात्विकता आली। अशा प्रकारे सात्विकतेने परिपूर्ण असा प्रसादाचा शिरा जो 1.25 किलो प्रमाणातच बनवला जातो। इथे दाखविल्याप्रमाणे अचूक प्रमाणासहित मी तुम्हाला मऊ लुसलुशीत दाणेदार असा सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा तुम्हाला बनवून दाखवणार आहे। पाहू शकता किती परफेक्ट टेक्स्चर प्रसादाला आले आहे। अशा प्रकारे मऊ लुसलुशीत अगदी दाणेदार असा सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते लगेचच आता आपण पाहूया। सात्विकतेने परिपूर्ण असा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी 1.25 किलो इथे मी रवा घेतला आहे। रवा कोणताही जाडा किंवा बारीक घेतला तरी चालेल। त्याबरोबरच इथे मी 2.5 लिटर दूध गॅसवर तापत ठेवले आहे। प्रसादासाठी नेहमी गाईच्याच दुधाचा वापर करायचा आहे। आता इथे मी गॅसवर एक पातेले गरम करत ठेवले आहे। पातेले गरम करून घेतल्यावर लगेचच 1.25 किलो रवा घालूया आणि गॅस बंद करूनच फक्त 1 मिनिटभर व्यवस्थितपणे अशा प्रकारे भाजून घेऊया। इथे तूप न घालता प्रथम आपण 1 ते 1.5 मिनिटे रवा अशा प्रकारे पसरवून घेणार आहोत। रवा व्यवस्थितपणे पसरवून घेतल्यावर लगेचच 1.25 किलो जे आपण तूप घेतले आहे ते सर्वच्या सर्व ह्या रव्यात घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया। तूप घातल्यावर गॅस इथे मंदच करायचा आहे आणि सतत ढवळून रवा एकसारखा भाजून घ्यायचा आहे। रवा तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकसारखा ढवळून व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर पाहू शकता रव्याने तूप पूर्णपणे शोषले आहे। आता रव्यावरती पूर्ण तूप येईस्तोवर म्हणजे जे तूप आहे ते रव्याच्या वरती अगदी पूर्णपणे पातळ होऊन येईस्तोवर आपण अगदी अशा प्रकारे ढवळून सतत भाजून घेणार आहोत। साधारणतः 10 मिनिटानंतर पाहू शकता रव्याच्यामध्ये जे तूप आपण घातले आहे ते अगदी वरती आले आहे। अशा प्रकारे अगदी एकसारखा ढवळून रवा मी भाजून घेत आहे। अजून आपल्याला 15 मिनिटे तरी लागतील हा रवा भाजायला, म्हणजेच बदामीसर रंग येईस्तोवर आपण सतत भाजून घेणार आहोत। साधारणतः 10 ते 12 मिनिटानंतर पाहू शकता रव्यावरती तूप अगदी व्यवस्थितपणे आले आहे आणि रवा थोडा बदामीसर झाला आहे। आता अशा प्रकारे रव्याला टेक्स्चर आल्यावर आणि रवा बदामीसर झाल्यावर लगेचच आपण त्यामध्ये 6 वेलची केळी अशा प्रकारे बारीक चिरलेली घालूया आणि आपण ह्या रव्यामध्ये व्यवस्थितपणे भाजून घेऊया। साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर केळी अगदी व्यवस्थितपणे आपण तुपामध्ये परतून घेतल्यावर लगेचच आपण ड्रायफ्रूट्सचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत ते सर्वच्या सर्व घालूया। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। इथे मी 50-50 ग्रॅम सर्व ड्रायफ्रूट्स घेतले आहे। त्यामध्ये काजू, बदाम, मनुका आणि चारोळी घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। आता ड्रायफ्रूट्स आपण जे परतलेला रवा आहे त्यामध्ये घातल्यावर अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 मिनिटे गॅस बंद करूनच व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे। त्यामुळे ड्रायफ्रूटची जी क्रंची टेस्ट असते ती प्रसादामध्ये अप्रतिम अशी लागते। म्हणून साधारणतः 2 ते 3 मिनिटे तरी ड्रायफ्रूट्स व्यवस्थितपणे अशा प्रकारे रव्याबरोबर भाजून घ्यायचे आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित भाजला आहे आणि बाकीचे जिन्नसही केळी आणि ड्रायफ्रूट्स व्यवस्थितपणे त्याबरोबर मी भाजून घेतले आहे आणि रव्याचे टेक्स्चर पाहू शकता किती दाणेदार असे आले आहे। आता लगेचच आपण त्यामध्ये गरमागरम जे 2.5 लिटर दूध आहे आपण गरम करून घेतलेले ते सर्वच्या सर्व घालूया। आता रव्यामध्ये गरमागरम दूध घालत असताना एका हाताने पातेल्यावरचे झाकण घ्यायचे आहे आणि पातेले बाजूला करून थोडे थोडे दूध अशा प्रकारे रव्यामध्ये ओतायचे आहे। त्यामुळे दूध अंगावर उडण्याची शक्यता आणि हात भाजण्याची शक्यता फारच कमी होते। ही सर्वात महत्त्वाची ट्रिप आहे। म्हणून अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने दूध रव्यामध्ये ओतून वरती झाकण ठेवायचे आहे। त्यानंतर पातेल्यावरील झाकण अशा प्रकारे काढून व्यवस्थितपणे दुधामध्ये रवा एकजीव करून घ्यायचा आहे। तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अगदी एकसारखा व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचा आहे। पाहू शकता
रवा अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाला आहे आणि हे मिश्रण थोडेसे पातळसर झाले आहे. पण रवा दूध अगदी व्यवस्थितपणे शोषून घेईल, कारण हे प्रमाण आपण अगदी बरोबर असे इथे घेतले आहे. आता भांड्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया. साधारणतः 4 मिनिटानंतर पाहू शकता रव्याने दूध अगदी व्यवस्थितपणे शोषून घेतले आहे आणि रवा अगदी एकसारखा फुलला आहे. अशा प्रकारे आपण हलक्या हाताने सर्व मिश्रण अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट रवा दुधामध्ये एकजीव झाला आहे आणि अगदी दाणेदार असा रवा फुलला आहे. आता अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे ढवळून घेतल्यावर पाहू शकता दाणेदार अशा प्रकारे टेक्स्चर आपण शिऱ्याला आणले आहे. आता लगेचच त्यामध्ये 1.25 किलो साखर घालूया. इथे 1.25 किलो रव्याला आपण 1.25 किलो साखर वापरणार आहोत. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही 1 किलो इथे साखर प्रमाण घेऊ शकता. त्यापेक्षा अजिबात कमी घ्यायची नाही. आता साखर घातल्यावर आपण व्यवस्थितपणे रवा अगदी साखरेमध्ये एकजीव करून घेऊया. साखर वितळल्यावर पाहू शकता रवा थोडासा पातळसर झाला आहे, म्हणजे साखर रव्यामध्ये व्यवस्थितपणे एकजीव झाली आहे. अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर थोडेसे पातळ करून घेतल्यावर लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया. रवा वाफवून घेऊया, म्हणजे साखर पूर्णपणे विरघळेल आणि रवा थोडासा गडद बदामीसर होईल. साधारणतः 10 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता शिरा अगदी व्यवस्थितपणे फुलला आहे आणि त्याचा थोडासा रंग गडद बदामीसर झाला आहे. अशा प्रकारे आणि तूपही वरून सुटले आहे. आता आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता किती परफेक्ट टेक्स्चर शिऱ्याला आले आहे. आता सर्वात शेवटी आपण वेलची पूड त्यामध्ये 1 चमचावर मोठा घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पूड इथे कमी जास्त करू शकता. आता वेलची पूड घातल्यावर आपण पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. वेलची पूड नेहमी शिरा पूर्णपणे तयार करून घेतल्यावरच वरून घालायची आहे आणि ढवळायची आहे. त्यामुळे शिऱ्याचा स्वाद अगदी द्विगुणित असा होतो आणि त्याचा सुवास अगदी शेवटपर्यंत टिकून राहतो. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. अशा प्रकारे आपण वेलची पूड सर्वात शेवटी शिऱ्यामध्ये घातल्यावर आता हा शिरा अगदी सात्विकतेने परिपूर्ण असा व्हावा यासाठी 10 ते 12 तुळशीची पाने त्यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा शिरा अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत. आता अशा प्रकारे अगदी शिरा व्यवस्थितपणे पाणी घातल्यावर एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून साधारणतः 1 ते 1.5 मिनिटे शिरा व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. म्हणजे मऊ लुसलुशीत दाणेदार आणि सात्विकतेने परिपूर्ण असा प्रसादाचा शिरा पूर्णपणे तयार होईल. साधारणतः 1.5 मिनिटानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट टेक्स्चर असलेला मऊ लुसलुशीत दाणेदार प्रसादाचा शिरा पूर्णपणे तयार झाला आहे. आता पुन्हा व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण गॅस बंद करूया आणि श्री सत्यनारायणाच्या चरणी हा प्रसादाचा शिरा अर्पण करूया. अशा प्रकारे तयार झाला अगदी मऊ लुसलुशीत दाणेदार असा प्रसादाचा शिरा, जो अगदी सहजतेने कोणीही बनवू शकतो परफेक्ट प्रमाणासहित. फक्त हा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी घ्यावयाची काळजी म्हणजे रवा भाजून घेत असताना स्टार्ट टू एंड गॅस बंदच ठेवायचा आहे आणि एकसारखा ढवळून व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे आणि बदामी रंगावर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर रव्यावरती व्यवस्थितपणे तूप सुटल्यावर नंतर गरमागरम दूध घालत असताना एका हाताने पातेल्यावरचे झाकण घ्यायचे आहे आणि थोडे थोडे दूध त्यामध्ये घालायचे आहे. त्यामुळे रवा जेव्हा आपण रव्यामध्ये दूध घालतो ते हातावर उडत नाही आणि अगदी भाजण्याची शक्यता फारच कमी होते. त्यानंतर साखर घालून अगदी रवा व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर व्यवस्थितपणे वाफवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचाही प्रसादाचा शिरा अशाच प्रकारे अगदी मऊ लुसलुशीत दाणेदार असा तयार होईल आणि खायलाही अप्रतिम असा लागेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.